बघा गणित का सांगते, मदर इज अ 25 year ओल्डर. ते स्पीकरचा आवाज थोडा आहे का? आता ते क्लिअर आवाज. बघा का सांगता इथं, द मदर इज अ 25 year old दॅन हर सन. म्हणजे जी आई आहे, मदर आहे, ती 25 year old आहे. कोणापेक्षा आहे? कोणापेक्षा ओल्ड आहे? सन पेक्षा. कळतंय ना? सन पेक्षा ती ओल्ड आहे. ओल्ड कळतं ना? मोठी आहे. ओके. एक्झाम्पल दिसतंय ना? हा स्क्रीन दिसते, शेअर होती ना? ओके. मदर इज 25 year older than हर सन. फाइंड द एज. फाइंड द सन एज काढत, आपलं काय एज काढत आहे? सन एज काढत आहे. आणि इफ आफ्टर 8 year रेशो सन एज टू मदर एज विल बी किती होतो? 4/9 होतो. तर बघा पहिली सुरुवात कशी करायची, आपली इथून करायची. पहिले यायचं, मदर इज 25 year old दॅन हर सन. बरोबर आहे का? किती वर्ष मोठी ती? 25 वर्ष मोठी आहे मुलापेक्षा. आफ्टर 8 year खालीला, आफ्टर एट इयर नंतर काय होते? किती रेशो त्यांचा? सन. हे बघा सन एज लिहिलं वरती, दिसतंय का? या टूचा अर्थ काय होतो? डिवाइड. टूचा अर्थ काय होतोय? डिवाइड. डिवाइड खाली सिंबल दिले. ओके. आणि आपण खाली काय आपलं मदर. मदर एज खाली मदर एज इज इक्वल टू किती होतं ते? 4/9 होत. ओके. इथपर्यंत काय अडचण असेल तुम्हाला? इथपर्यंत कळलं कसं कसं केलं? हा. हा, नेक्स्ट बघा खाली मग सेकंड स्टेप. आता बघा स्टेप पण काय करायचं आपल्याला? ऍज्युम द सन प्रेझेंटेज. काय म्हणत आपल्याला? बघा इथं, लेट सन प्रेझेंटेज इज इक्वल टू एक्स मानलंय. हा. देन मदर प्रेझेंटेज किती होईल आपलं? x+25. x+25 कसं कळलं ना? कारण ऑलरेडी मदर कशी आहे? 25 वर्ष ओल्डर द्याने. ओल्डर म्हणजे मोठी आहे. कोणापेक्षा? मुलापेक्षा. म्हणून लहान कोण आहे? मुलगाच आहे ना. आईपेक्षा लहान मुलगाच राहील ना. म्हणून सन एजला त्यांनी एक्स मानलंय. तर मदर एज किती मग आपलं? मदर एज आपलं x+25. कळलं का? कळतंय ना? इझी एकदम, काहीच हार्ड नाही त्याच्या. नेक्स्ट पुढे बघायचं आपल्या याच्या पुढे काय काय सांगते बघा. ओके. आता बघा स्टेप 2 मध्ये चेक करा. आफ्टर 8 year, 8 वर्षानंतर काय होतंय? हे बघा, आफ्टरचा अर्थ तो एज वाढत. सनचं एज पण वाढत आणि आईचं पण वाढत. म्हणून किती काढले त्यांनी? एक्स. हे बघा एक्स राईट केलं, x+8 लिहिले. आणि त्याच्या पुढे काय केलं? x+25 मध्ये किती ऍड केले? 8 ऍड केले. बघा x+25 मध्ये किती ऍड केले? 8. टोटल किती झाली? 25+8 किती झाले? 33 झाले. कळलं कितपर्यंत? हा. कळतंय ना? नेक्स्ट खाली स्टेप मग अकॉर्डिंग टू क्वेश्चन. मग क्वेश्चन काय सांगतो? दोघांचा रेशो आहे ना आपला, x+8. आपण खाली खाली यायचं x+33. आणि इज इक्वल टू किती घ्यायचं? 4/5. बघा 4/5 का इथं करायचं क्रॉस मल्टिप्लाय. आता इथं बघा, इथं आलं क्रॉस मल्टिप्लाय. चेक करा. हे बघा, या 9 काय केलं? याला मल्टिप्लाय केलंय. हे वरच्या याला. या 9 काय केलं? याला मल्टिप्लाय केलं. आणि 4 याला मल्टिप्लाय केलं. हे बघा 9 इंटू खालची स्टेप बघा, दिसते का? 9 इन ब्रॅकेट x+8 इज इक्वल टू 4 इन ब्रॅकेट x+33. पण 9 मल्टिप्लाय करा. 9 इंटू एक्स 9x. 9 8 जार 72 प्लस 4 इंटू एक्स 4x. 4 ने 33 ला मल्टिप्लाय करा. किती? 132. हे बघा 33 इंटू 4 करायचं असं. आन्सर आपलं 32 येईल. कळाले का स्टेप ही? हा. नेक्स्ट स्टेप खालची सोल्युशन मध्ये काय केलं मग आता इथं? एक्स एका साईडला घेतलं आणि वाय वाय एका साईडला घेतले. एक्स एक्स म्हणजे कोणतं? हे 9x आहे आणि 4x आहे. हे प्लस इकडे तर मायनस होऊन जाईल. आलं इज इक्वल टू 132. हे प्लस इकडे काय होऊन जाईल? मायनस होईल. आलं? कळतं ना? 9x मधून 4x काढा, 5x वरून 132 मायनस 72 मधून 60 काढा. सॉरी 132 मधून किती काढायचं आपल्याला? 72 काढायचं. 132 मायनस किती करायचे? 72. 2 मायनस 0 येईल. 13 मायनस 7 6. 60 आलं. याच्या पुढची स्टेप आहे, या 5 ने डिवाइड करायचं. सोपं आहे डिवाइड. आपण 5च्या पाड्यात चेक करा 60 येते का? 60 येते. तर 5च्या पाड्यात 6 येत नाही. 5 1 5.
5 मायनस 6 मायनस 5 1, कॅरी आला वरतून झिरोचा. 5 च्या 10 किती नंबरला? 2 नंबरला. किती आन्सर आला आपला? 12 आन्सर आला. बघा कळलं कितपर्यंत? कळतंय ना? सोपं आहे. मग आता इथे हे झालं काय चेंज झालं? 12 वर्ष झालं सन चेंज झालं. आपलं सनचं चेंज काढत. तर बघा खालच्या स्टेपला फायनल आन्सर. सन प्रेझेंटेज इज इक्वल टू किती? 12 इयर आहे. आणि मदर प्रेझेंटेज किती? 37. आता 37 कसं आलं? तर बघा सनचं एज काय मानले आपण? एक्स मानलेले. एक्स आली आपली 12 आली. आणि मदर एजला काय मानलेलं आहे आपण? एक्स प्लस 25 ना. एक्स अर्थ किती आपला? 12 आहे. तिथे ठेवून द्या 12 प्लस करा 25. हे दोघांचे ऍडिशन करा. किती आन्सर आहे? 37 इयर. बघा क्लिअर झालं का? क्लिअर झालं का सगळं? हा काही प्रॉब्लेम नाही एक्झाम्पल मध्ये. हे बघा या टाईपच्या खाली मी तुम्हाला 3 एक्झाम्पल दिलेत करायला. चेक करून घ्या एक वेळेस. हे बघा दिसते का? हे असेच कोण करायचे? फादर एज 30 ओल्डर दॅन हिज डॉटर आफ्टर 5 इयर. रेशो एज फादर एज 3:8. फाइंड द डॉटर पर्सेंटेज. सेकंड एक्झाम्पल आहे आपलं. द मॅन इज 4 टाइम ॲज ओल्ड ॲज हिज सन. बरोबर का? आफ्टर 10 इयर काय? ही विल बी ट्वाइस ॲज ओल्ड ॲज सन. ओके. मदर आता हे कसं करशाल बघा. 4 टाइम म्हणलं ना. तर 4 टाइम म्हणल्यावर किती घ्यायचं? सन एज किती मानलं आपण? एक्स मानलंय सन. बरोबर का? आता इथं 4 टाइम आहे म्हणजे किती ना आपलं? 4x. कळलं का? लक्षात बसतंय का? वाटलं तुम्हाला गणित करून दाखवतो आपण याच्यावर जाऊ. तुम्हाला थोडीशी हिंट देतो मी एक्झाम्पलची. तो लक्ष दे मी काय करू राहिलो. तुम्ही हिंट घेऊ आपण. थोडी हिंट घेऊ तुम्हाला. हे बघा मी काय करतो याला खाली आन्सर सुद्धा माग तुम्हाला कळलं असं. हे बघा पहिलेचा आन्सर आहे फादर 30 इयर ओल्ड आहे. ओल्डर दॅन आहे आफ्टर 5 इयर. हे बघा हे आन्सर पाहिजे पाहिजे. कळलं का? सेकंड बघा. डॉटर एज किती आहे? 33 ना. फादर एज हे झाले. हे बघ 3 नंबरचं एक्झाम्पल बघा. मदर इज 3 टाइम ॲज ओल्ड ॲज हर चाइल्ड आफ्टर 6 इयर्स शी विल बी ट्वाइस ओल्ड. दिसते का? माझी स्क्रीन दिसते ना? हा. तर बघा चाइल्ड एज काय मानलं आपण? एक्स मानलं. मदर एज किती? 3x. 3x झालं. 3 टाइम म्हणल्यावर 3x घ्यायचं. 4 टाइम म्हणल्यावर 4x घ्यायचं. कळतंय ना? आणि आफ्टर 6 इयर म्हणजे आपल्या पहिल्यासारखंच करायचं. ही स्टेप नाही करायची. ही शॉर्टकट दिली. आपल्याला लंबी स्टेप कोणती करायची? ही करायची. बघा ही स्टेप दिसते की तुम्हाला? इथं खाली केलेली मी 3 नंबरचं गणित तुम्हाला करून दाखवतो. तेव्हा पहिले काय करायचं? इथं लिहायचं लेट. कोणाची एज इथं चेक करा. 3 नंबर. मदर एज की 3 टाइम चाइल्ड आहे ना? चाइल्ड आहे ना. लेट चाइल्ड एज लिहायचं. चाइल्ड एज इज इक्वल टू एक्स इयर मानला. ओके. तर मदर एजला काय मानशाल तुम्ही? हे बघा मदर एज किती आहे? 3 टाइम्स आहे ना. हा तर 3 टाइम्स म्हणायचे. 3 टाइम्स अर्थ होतो 3x. आणि आफ्टर किती इयर्स आहे आपलं ते? आफ्टर 6 इयर्स आहे. हे लिहायचं आफ्टर 6 इयर काय? आफ्टर 6 इयर. ओके. आफ्टर 6 इयर रेशो किती होतो बघा त्याचा रेशो. किती होतो रेशो चेक करायचं. शी विल बी ट्वाइस ॲज ओल्ड ॲज चाइल्ड. म्हणजे ती कशी होती? ट्वाइस होती. कोण? मदर कायच्या? चाइल्डच्या. ट्वाइसचा अर्थ काय होतो? डबल. ट्वाइसचा अर्थ काय होतो? डबल बरं का? ते बघा असली सांगू. एक्स आपण किती आपलं? 3x. दोन्हीकडे नाही. इथं बघ शॉर्टकट केलं तुम्ही. ट्वाइस. हा
सिक्स इयर घ्यायचं पहिलं आफ्टर. हे 3x आहे ना, आणि ते 2x आहे, ट्वाईस होऊन जाईल. ठीक आहे. हे बघ, कसं करशाने किती आफ्टर 6 इयर ना, एक्स प्लस लिहिलं मी, तर 6 ऍड करायचे, इथं पण 6 ऍड करायचे. आणि मदर कशी होती याच्यापेक्षा ट्वाईस होते ना, ट्वाईस म्हणजे दुप्पट होईल. हे बघा चेक करा. चाइल्ड, शी विल बी ट्वाईस ॲज ओल्ड ॲज चाइल्ड. चाइल्ड पेक्षा दुप्पट होते, म्हणजे हे बघा खाली दुप्पट आहे चाइल्ड, आणि हे किती वन आहे. हे दोघांचा क्रॉस मल्टिप्लाय करा. कळते का एक्झाम्पल कसं केलं मी? अरे कळतंय का? कळतंय ना? हा, तर क्रॉस मल्टिप्लाय करायचं, या दोघांचं मल्टिप्लाय करायचं. 2 इन ब्रॅकेट x + 6 इज इक्वल टू, या दोघांचं मल्टिप्लाय, टीच इन 3x + 12. या 2 याला मल्टिप्लाय करा 2x, या 2 6 ला मल्टिप्लाय 12, खाली 3x + 12. दोन्ही का 12 12 आलं का? मग ते उत्तर तर याचे नाही, चुकलं आपलं, काय करता येईल. 12 आहे इथं. अरे हा, तिथं नाही 2 मल्टिप्लाय करायचं ना आपल्याला. तिथं 6च आहे. तेच म्हणलं आपल्याला काय करून मिळेल. हे बघा, इथं 12 नाही बरं का, इथं 6 आहे काय, 6 आहे इथे. हे बघा, या दोघांचं मल्टिप्लाय केलं 6 आहे, माझ्याकडून 12 झालं चुकून. किती इथं 6 आहे. आणि करा आता मल्टिप्लाय. हे बघा, हा मोठा आहे ना, त्याला इकडून राईट डाऊन करायचं, आणि स्मॉल इकडून राईट डाऊन करायचं. या 3x हा प्लस कधी करताना मायनस होतो, हा 12 जागेवर हा प्लस कधी करताना मायनस होतो. मग करा मायनस. आता 3x मधून 2x काढा, किती उरण x, आणि खाली 12 मधून 6 काढा, किती उरण आपले 6. हे कोणाचं वय झालं? चाइल्ड, चाइल्ड एज. कळलं का? 6 इयर आला आपलं चाइल्ड एज काढतो. आणि जर तुला मदर एज काढायचं असेल, तर मदर एज काय म्हणलेली आहे तिथं? 4x टाइम म्हणलेले, 4x टाइम. मग 4x चा अर्थ 4 × 6 करायचं, किती 24 इयर्स. कळतंय का? यार कळलं का? हा, तर इथं तुम्ही तसंच करशाल. इथं पण हे बघ, इथं मॅन 4 टाइम एज ॲज ओल्ड ॲज सन, तर पहिलं सनचे एज लिहायचं, काय म्हणशाल एक्स, मॅन एज 4x, जसं मी 3 टाइमचं केलं. कळलं का? कळतंय ना? असं करायचं, पुढे गणित करायचं खाली पहिल्या स्टेप सारखंच. आफ्टर 10 इयर, मग x + 10 करायचे, 4x + 10 करा. आफ्टर 10 इयर म्हणले तिथे, तर ही विल बी ट्वाईस दिस सन. ट्वाईस हो राहिले, डबल हो राहिलं मुलापेक्षा, म्हणजे वरती ट्वाईस म्हणजे डबल आहे, मुलगा एक आहे, डबल क्रॉस मल्टिप्लाय करायचं. कळलं का? हा, लक्षात बसलं का रे आर्यन? कसं करायचं समजलं ना? हे करता, मी तुम्हाला याची PPT टाकून देतो, लगेच करायचं.